नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील तलाठी भरतीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा भाग 15 पाहणार आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या 50 प्रश्नांचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची PDF सुद्धा मिळणार आहे। तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न आहे, पायमल्ली करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा। आता मित्रांनो, मुख्यत्वे करून पायमल्ली करणे हा जो वाक्यप्रचार आहे तो नियमांशी संबंधित असतो। नियम मोडले म्हणजे नियमांची पायमल्ली केली, म्हणजेच नियम मोडले, नियम धुडकावले, यालाच काय म्हणणार आपण, नियमांची पायमल्ली केली। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पायमल्ली करणे म्हणजे धुडकावणे, पर्याय 1। ठीक आहे, जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। दुसरा प्रश्न आहे, सावकाराला धंद्यात फार नुकसान सोसावे लागले या घटनेसाठी योग्य वाक्प्रचार सुचवा। आता या ठिकाणी पहा, नुकसान सोसावे लागणे यासाठी वाक्प्रचार असतो खार लागणे। खार लागणे म्हणजे काय, नुकसान सोसावे लागणे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 खार लागणे। गंडांतर येणे म्हणजे काय, संकट येणे। गत्यंतर नसणे म्हणजे काय, पर्याय नसणे। आणि खाफर फोडणे म्हणजे काय, तर दोष देणे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, लीलाचरित्र या ग्रंथाचा कर्ता कोण आहेत। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, लीलाचरित्र हा जो ग्रंथ आहे तो श्री चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव संप्रदायाचा एक आद्य ग्रंथ आहे। आणि मित्रांनो, हा ग्रंथ आहे तो चक्रधर स्वामींचं चरित्र आहे, परंतु लिहिलं कोणी, ते लिहिलं माहिम भट यांनी। ठीक आहे, माहिम भट कोण होते, चक्रधर स्वामींचे शिष्य, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, लीलाचरित्र हा ग्रंथ माहिम भट यांनी लिहिला। कोणाच्या जीवनावर आधारित, चक्रधर स्वामींच्या। ठीक आहे, चौथा प्रश्न आहे, चांगल्या कामाचे फळ मिळते, प्रयोग ओळखा। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, चांगल्या कामाचे फळ मिळते या ठिकाणी क्रियापदाचे जे रूप आहे ते ना कर्त्यानुसार बदलेल ना कर्मानुसार। तसेच या वाक्यामध्ये कर्ता जो आहे तो निश्चित नाहीये, त्यामुळे या ठिकाणी या वाक्यातला जो भावार्थ आहे तो काय करेल, कर्त्याचं काम करेल। म्हणजेच या ठिकाणी भाव्य आणि कर्तरी दोन्ही प्रयोग असण्याची शक्यता आहे। म्हणजेच कोणता प्रयोग, भाव कर्तरी प्रयोग असण्याची शक्यता आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं आहे, ज्या वाक्यामध्ये कर्ता स्पष्ट नसतो आणि वाक्यातील जो मूळ भाव आहे तोच कर्त्याचं काम करतो, त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर भाव कर्तरी प्रयोग आहे असं म्हणायचं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5, द्यावयाचे अगदी थोडे आणि त्या बदल्यात भरपूर काम करून घेणे या अर्थाची म्हण सुचवा। आता मित्रांनो, खूप थोडीची गोष्ट देऊन त्याच्या बदल्यात खूप मोठं काम करून घेणे यासाठी कोणती म्हण असते, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा। म्हणजे मित्रांनो, 1 रुपया देऊन 1 लाख प्रदक्षिणा मारायला लावण्यासारखं आहे, म्हणजेच थोडासा मोबदला देऊन खूप जास्त काम करून घेण्यासारखं आहे, म्हणजे पर्याय 1 हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, द्यायचे थोडे आणि त्या बदल्यात खूप काम करून घेणे म्हणजेच पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा। पुढे पहा, घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। मित्रांनो, आपण ज्याचं खातो त्याचंच गुणगान गावं। आणि चौथं आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणजेच जो चांगले विचार करतो, जो चांगल्या इच्छा ठेवतो त्याच्यासोबत चांगलंच होतं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 6, गोंधळ धिंगाणा यांचा समानार्थी शब्द सुचवा। आता मित्रांनो, गोंधळ धिंगाणा यांना समानार्थी शब्द कोणता आहे, धुडगूस, म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7, स्वच्छ शुद्ध यासाठी नेमका शब्द सुचवा। मित्रांनो, शुद्ध स्वच्छ यासाठी समानार्थी शब्द असतो नितळ, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। निपुण म्हणजे पटाईत असणे, निष्पाप म्हणजे कोणतेही पाप केलेलं नसणे। ठीक आहे, निकोप म्हणजे निरोगी असणे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8, अचूक वाक्यरचना निवडा।
या ठिकाणी पहा, मी पित्याच्या आयुष्यात माझी फिकीर केली नाही. मित्रांनो, या ठिकाणी पहा, पित्याच्या हा शब्द या ठिकाणी नसायला पाहिजे. मी आयुष्यात माझी फिकीर केली नाही. ठीक आहे, म्हणजे हे चुकलं. दुसरं पहा, मला झालेल्या वेदनेविषयी अनेक काळांपासून बोलायचे आहे. मित्रांनो, काळांपासून नसतं, अनेक काळापासून असतं, अनेक काळापासून किंवा खूप काळापासून. ठीक आहे, म्हणजे हे देखील चुकलं. तिसरं पहा, आकाशातील तारे मला खूप भावतात. आकाशातील तारे मला खूप भावतात हे वाक्य काय आहे? बरोबर आहे, म्हणजेच पर्याय 3 हे योग्य वाक्यरचना असलेलं विधान आहे. ठीक आहे, पुढे पहा, म्हणूनच या शक्तींना दृष्ट स्पर्श करू नका. मित्रांनो, वाक्य कसं असायला पाहिजे? म्हणूनच या दृष्ट शक्तींना स्पर्श करू नका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, 8 दिवसांत त्याचा नूर पालटला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, काय पालटला? नूर पालटला. म्हणजे या ठिकाणी पालटण्याची क्रिया कोणी केली? तर नूरनं केली, नूरानं केली. ठीक आहे, मग या ठिकाणी जो क्रिया करतो तो कोण असतो? कर्ता असतो. आणि नूर पालटला, मती पालटली. म्हणजे या ठिकाणी जर आपण कर्ता बदलला तर काय होतं? क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी, आणि दोन्हीनुसार नसेल बदलत तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. प्रश्न क्रमांक 10, अचूक वाक्यरचना निवडा. आता या ठिकाणी पहा, पुन्हा वाक्यरचना योग्य प्रकारे निवडायची आहे. आता पहिलं वाक्य काय आहे? सदाशिवच्या उपचारावर व्याधी करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण केले. मित्रांनो, उपचारावर व्याधी करतात की व्याधीवर उपचार करतात? व्याधीवर उपचार, म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं लिहिलंय. ठीक आहे. नेहाची कल्पक आजी खूपच गोष्टी सांगायची. मित्रांनो, असं असतं का? नाही. कसं असतं? नेहाची आजी खूपच कल्पक गोष्टी सांगायची, म्हणजे हे देखील चुकीचं आहे. आणि चौथं पहा, प्रथमेशने खेळण्यात पडलेली खेळण्यातील अडगळ घेतली. मित्रांनो, प्रथमेशने अडगळीत पडलेली खेळणी घेतली असं आपण म्हणू शकतो, म्हणजे हे देखील चुकीचं लिहिलंय. आणि तिसरं पहा काय आहे? हिरा आपले घर सोडून रुपालीकडे आली. हे वाक्य पूर्णपणे योग्य वाटतंय, म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण शोधा. आता मित्रांनो, बहुव्रीही समास कधी असतो? जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्या ठिकाणी बहुव्रीही समास असतो. ठीक आहे. त्यासोबतच पहा, जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष, आणि दोन्ही पदे महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास असतो. त्याचबरोबर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, त्रिनेत्र, 3 नेत्र, म्हणजे काय झालं? पहिलं पद संख्या विशेषण, पूर्ण शब्द समूहवाचक. काय झालं मग? या ठिकाणी आला द्विगु समास. राम श्याम, याचा विग्रह कसा होईल? राम आणि श्याम. कोणता समास असणार आहे? दोन्ही पदे महत्त्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास, आणि विग्रह होताना तो आणि न होतोय म्हणून त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. पुढे पहा, यथाशक्ती, म्हणजे विग्रह कसा होईल? पूर्ण शक्तीनिशी किंवा पूर्ण शक्तीने. काय झालं? या ठिकाणी पहिलं पद महत्त्वाचं आहे, म्हणजेच अव्ययभाव समास आहे. मग राहिलं काय? लक्ष्मीकांत, याचा विग्रह कसा होणार आहे? लक्ष्मी आहे कांता ज्याची, असा तो कोण? भगवान विष्णू. मग या ठिकाणी पहा, लक्ष्मी एक पद आहे आणि कांत म्हणजे नवरा दुसरं पद आहे, परंतु विग्रह होताना कशाचा बोध होतोय? तर तिसऱ्याच विष्णू या पदाचा बोध होतोय. म्हणजेच लक्ष्मी किंवा कांत ही दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच नवीन पदाचा बोध होतो, म्हणून या ठिकाणी बहुव्रीही समास असणार आहे. म्हणजे पर्याय 3 मध्ये काय आहे? बहुव्रीही समास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, उपाययोजना म्हणजे काय आहे? मित्रांनो, उपाययोजना म्हणजे काय? तर शक्कल. पर्याय 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, निबंधमालेतील 3 निबंध हे कोणाचे आहेत? आता मित्रांनो, निबंधमाला नावाचं एक वृत्तपत्र होतं किंवा एक नियतकालिक होतं, ज्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर काय करायचे? निबंध लिहायचे. म्हणजे मित्रांनो, हे कोणाचं आहे? निबंधमालेतील 3 निबंध हे जे पुस्तक आहे, हे जे नियतकालिक आहे किंवा
हा जो लेख आहे तो कोणाचा आहे? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. निबंधमाला कोणाच्या मालकीचं होतं? विष्णूशास्त्री चिपळूणकर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. फरडा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो, फरडा म्हणजे काय? सुज्ञ किंवा हुशार. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मग? मूर्ख. हुशारला विरुद्धार्थी मूर्ख, म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. गाफील या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. मित्रांनो, गाफीलला आपण समानार्थी शब्द कोणता घेऊ शकतो? गाफीलला समानार्थी शब्द बेसावध. आणि मित्रांनो, त्याला विरुद्धार्थी कोणता होईल मग? तर सावध. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? गाफीलला विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय 3 सावध. प्रश्न क्रमांक 16. अखेर सीमाने अभ्यासाचे वेळापत्रक अंमलात आणले. सीमाच्या कृतीसाठी योग्य वाक्प्रचार निवडा. या ठिकाणी पहा, अंमलात आणणे म्हणजे काय? तर एखाद्या निर्णयावर अंमलबजावणी करणे किंवा त्या निर्णयाची तामिली करणे. ठीक आहे. अंमलात आणणे म्हणजे काय? तामिली करणे. म्हणजे पर्याय 2 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. समास शोधा. तोंडपाठ. आता या ठिकाणी पहा, तोंडपाठ मध्ये कोणते कोणते पद आहेत? तोंड आणि पाठ. विग्रह कसा होतो? तोंडाने पाठ. काय झालं? विग्रह होताना तो विभक्ती प्रत्ययानं जोडला गेला. ठीक आहे. तसेच काय होतंय? तर दुसरं पद महत्वाचं आहे. तोंडपाठ मध्ये पाठ हे दुसरं पद महत्वाचं आहे. आणि आपण काय पाहिलं? पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी तोंडपाठमध्ये तत्पुरुष समास आलेला आहे. ठीक आहे. तरी देखील विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समास किंवा इतर टॉपिकवरील प्रश्न अजूनही समजत नसतील तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवरील A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. त्यामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकमधील प्रत्येक मुद्द्यावर एक एक प्रश्न पाहून प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि अगदी मुद्देसूदपणे मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. तोरा या शब्दाचा नेमका अर्थ शोधा. मित्रांनो, तोराला समानार्थी शब्द आहे डौल किंवा दिमाग. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? तोरासाठी पर्याय 2 दिमाग. दुसरा पर्याय कोणता असता? तर डौल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. निरर्थक चर्चा करणे या आशयाचा वाक्प्रचार शोधा. या ठिकाणी पहा, निरर्थक चर्चा करणे यासाठी वाक्यप्रचार असतो काथ्याकूट करणे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच कळ लावणे म्हणजे काय? भांडण लावणे. आणि कळस होणे म्हणजे काय? अति होणे. प्रश्न क्रमांक 20. मराठीतील पहिले व्याकरणकार कोणाला मानले जाते? आता मित्रांनो, दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी काय केलं? मराठी भाषेचे व्याकरण नावाचा आपला ग्रंथ प्रसिद्ध केला, प्रकाशित केला. त्यामुळे मित्रांनो, मराठी व्याकरणकार म्हणून यांना मराठी भाषेचे पाणिनी किंवा मराठीतील पहिले व्याकरणकार असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 दादोबा पांडुरंग तळखरकर यांना मराठीतील पहिले व्याकरणकार मानले जाते. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून नेणता शब्दाचा अर्थ सूचित होतो? या ठिकाणी पहा, शब्द आहे नेणता म्हणजे ज्याला अजून कोणत्याही प्रकारची जाण नाही असा. म्हणजेच कोण? तर अजाण. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. नेणत्याला समानार्थी अजाण. प्रश्न क्रमांक 22. भामटा भाविकाला फसवून पळून गेला या कृतीसाठी योग्य वाक्प्रचार सुचवा. या ठिकाणी पहा, फसवून पळून जाणे यासाठी वाक्प्रचार असतो गुंगारा देणे. म्हणजेच पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. प्रमाण लेखन नियमानुसार योग्य वाक्य निवडा. आता या ठिकाणी पहा, पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? योग्य वाक्य निवडायचं आहे. पहिलं वाक्य पहा, मी काम करीत असताना शाळेवर मुलांना गोष्टी सांगायचो. या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, मी शाळेत काम करीत असताना मुलांना गोष्टी सांगायचो अशा प्रकारचं वाक्य होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी ही वाक्यरचना काय? चुकीची आहे. दुसरं पहा,
कौरव सैन्यात आता कोणीही प्रबळ योद्धा नव्हता. मित्रांनो, हे वाक्य काय दिसतंय? व्याकरणदृष्ट्या आणि प्रमाण लेखन नियमानुसार अगदी योग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. ठीक आहे. तिसरं वाक्य पहा, कादंबरी लिहिण्याचा मुलांसाठी माझा पहिला प्रयत्न आहे. वाक्य कसं असायला पाहिजे? मुलांसाठी कादंबरी लिहिण्याचा माझा पहिला प्रयत्न आहे. ठीक आहे, म्हणजे हे देखील चुकीचं दिलं आहे. आणि चौथं पहा, मी अनेक जिल्हा परिषदेत वर्षांपासून काम करीत आहे. मित्रांनो, मी जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून काम करीत आहे असं वाक्य असायला पाहिजे. म्हणजे हे देखील चुकीचं दिलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, निकोप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. मित्रांनो, निकोप म्हणजे काय? ज्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही किंवा ज्याला कोणत्याही प्रकारचा रोग नाही असा. म्हणजेच काय? तर निरोगी. आणि मित्रांनो, त्याला विरुद्धार्थी कोणता असणार आहे? ज्याच्यामध्ये दोष आहे किंवा जो निरोगी नाही असा. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? निकोपला विरुद्धार्थी शब्द आहे सदोष. पर्याय 1. निकोप म्हणजे काय? निरोगी किंवा कोणताही दोष नसलेला. त्याला विरुद्धार्थी रोगी किंवा सदोष. प्रश्न क्रमांक 25, धारातीर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. मित्रांनो, धारातीर्थी पडणे हे आपण ऐकलं असेल. म्हणजेच काय? तर युद्धभूमीवर मरणे. यासाठी कोणता वाक्यप्रचार असतो? धारातीर्थी पडणे. म्हणजे धारातीर्थ म्हणजे काय असणार आहे? तर युद्धभूमी. ठीक आहे. यालाच काय म्हटलं जातं? रणांगण असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 1, धारातीर्थला रणांगण हा शब्द समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 26, सर्वांना समज दिली जाईल वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, समज दिली जाईल या ठिकाणी काय दिसतंय? इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना आहे. विल बी गिवन या प्रकारे वाक्य आलेलं आहे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असते त्या ठिकाणी काय असतो? कर्मकर्तरी समास असतो. कर्मकर्तरी प्रयोग असतो. आणि मित्रांनो, कर्मकर्तरी प्रयोगाला दुसरं नाव कोणतं आहे? नवीन कर्मणी प्रयोग असं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, कर्मकर्तरी. हा पर्याय नसेल तर कोणता असेल? नवीन कर्मणी. प्रश्न क्रमांक 27, ददात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? मित्रांनो, ददात हा शब्द काय दर्शवतो? तर एखाद्या गोष्टीची कमतरता, एखाद्या गोष्ट कमी प्रमाणात असणे किंवा एखाद्या गोष्टीचा तुटवडा किंवा उणीव असणे. आणि त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? मग एखादी गोष्ट पुष्कळ असणे, भरपूर असणे किंवा मुबलक असणे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ददातला विरुद्धार्थी कोणता? मुबलक. पर्याय 2. आणि समानार्थी कोणता? तर उणीव आणि तुटवडा. प्रश्न क्रमांक 28, वाक्यरचना योग्य असलेला पर्याय निवडा. पहिल्या परीक्षेत मला वर्ग मिळाला. मित्रांनो, वाक्य कसं पाहिजे? मला परीक्षेत पहिला वर्ग मिळाला. हे चुकीचं दिलंय. ठीक आहे. तिसरं पहा, गाव आला तर पूर वाहून जाईल. मित्रांनो, काय असतं? पूर आला तर गाव वाहून जाईल. म्हणजे हे देखील चुकीचं दिलंय. आणि चौथं पहा, हेतू प्रकरण मुख्याध्यापकांकडे ने. मित्रांनो, वाक्य कसं पाहिजे? हे प्रकरण तू मुख्याध्यापकांकडे ने अशा प्रकारचं वाक्य पाहिजे. म्हणजे हे देखील चुकीचं दिलंय. म्हणजे बरोबर काय असणार आहे? पर्याय 2, नागरिकांनी संस्कृतीचे जतन करावे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर शेवटी वा वी वे आलं असेल तर काय म्हणायचं? ते वाक्य असतं विद्यार्थी वाक्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30 या म्हणीचा अर्थ सांगा. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, लग्नाला 20,000 खर्च येतोय परंतु वाजंत्रीला 30,000 द्यावे लागतात. म्हणजेच मुख्य गोष्ट कोणती आहे? लग्न. तिला कमी खर्च, परंतु गौण गोष्ट कोणती आहे? वाजंत्री. त्याला जास्त खर्च. यासाठी ही म्हण असते. म्हणजेच मुख्य कार्यापेक्षा गौण कार्याला अधिक खर्च करणे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. प्रश्न क्रमांक 30, तळहाताचा पाळणा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य उपयोग शोधा. मित्रांनो, तळहाताचा पाळणा करणे म्हणजे काय? चांगल्या प्रकारे संगोपन करणे किंवा चांगल्या प्रकारे सांभाळणे. ठीक आहे. त्यासाठी योग्य म्हण कोणती? त्यासाठी योग्य वाक्य कोणतं असणार आहे? तर शिक्षिका मुलांची काळजी घेताना तळहाताचा पाळणा करतात. म्हणजे चांगल्या प्रकारे सांभाळतात. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 31. सभेत हजर असलेल्यांपैकी कोणीही बोलायला तयार नव्हते. शेवटी विठ्ठलरावांनी सुरुवात केली. विठ्ठलरावांच्या कृतीस अनुकूल वाक्प्रचार सुचवा. या ठिकाणी पहा, सुरुवात करणे यासाठी कोणकोणते वाक्प्रचार असतात, तर ओनामा करणे, सुतोवाच करणे, प्रारंभ करणे. ठीक आहे. मग या ठिकाणी सुरुवात केली म्हणजे काय, सुतोवाच केले. विठ्ठलरावांनी सुतोवाच केले. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. सौम्य स्वभावाचा या अर्थाचा पर्याय निवडा. मित्रांनो, ज्याचा स्वभाव सौम्य आहे त्याला काय म्हणणार, त्याला म्हणणार मवाळ. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तसेच ज्याचा स्वभाव उग्र आहे त्याला काय म्हणणार, त्याला म्हणणार जहाल. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 33. गलित गात्र शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. मित्रांनो, गलित गात्र झाला म्हणजे काय, तर गळपटला किंवा अंगातील शक्ती नाहीशी झाली, अंगातील त्राण निघून गेले, याला काय म्हणतो, गलित गात्र झाला असं आपण म्हणतो. त्याचप्रकारे त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, मग शक्ती असणारा. गलित गात्र म्हणजे काय, अंगामध्ये शक्ती नसलेला, त्याच्या विरुद्धार्थी शक्ती असलेला म्हणजेच शक्तिवान. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. आमूलाग्र या शब्दाचा समास कोणता आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, जर उपसर्ग लागला असेल आणि तो उपसर्ग महत्त्वाचा असेल, म्हणजेच सामासिक शब्दातील पहिलं पद महत्त्वाचं असेल आणि ते उपसर्ग असेल, तर त्या ठिकाणी काय असणार आहे, अव्ययभाव समास असणार आहे. आमूलाग्रमध्ये देखील काय, पहिलं पद महत्त्वाचं आहे म्हणून अव्ययभाव समास आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. लक्षात काय ठेवायचं, अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, सोबतच पूर्ण शब्द काय असतो, क्रियाविशेषण असतो. ठीक आहे. त्या ठिकाणी अव्ययभाव समास असणार आहे. प्रश्न क्रमांक 35. पुढील उदाहरणावरून प्रयोग निश्चित करा. तू मुंबईला जायचे होते. या ठिकाणी पहा मित्रांनो, कर्ता कोण, तू. ठीक आहे, म्हणजे तो, आणि जायचे होते हे काय झालं, क्रियापद. मुंबईला कर्म, परंतु या ठिकाणी तू जायचे होते, त्यांनी जायचे होते, मुंबईला जायचे होते किंवा गावाला जायचे होते, काही झालं तरी जायचे होते हे क्रियापद आहे असं राहतं. म्हणजेच वाक्यातील क्रियापद जर कर्ता किंवा कर्म यानुसार बदलत नसेल तर कोणता प्रयोग असतो, बाह्य प्रयोग असतो. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2. कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी, आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर बाह्य प्रयोग असणार आहे. प्रश्न क्रमांक 36. स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द शोधा. या ठिकाणी पहा मित्रांनो, स्वच्छ म्हणजे साफसुथरा, नितळ. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, गचाळ किंवा गलिच्छ. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, स्वच्छला विरुद्धार्थी पर्याय 4 गचाळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. अघळ पघळ या विनोदी लेखसंग्रहाचे लेखक कोण आहेत. मित्रांनो, अघळ पघळ हा विनोदी लेखसंग्रह आहे पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. पुढीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण शोधा. या ठिकाणी पहा, कर्मधारय समास कधी असतो ते अगोदर पाहूया. समजा एक सामासिक शब्द दिला आहे, जर त्याच्यामध्ये दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष्य असा संबंध असेल, म्हणजेच एक विशेषण असेल आणि दुसरं नाम असेल, तर त्या ठिकाणी काय असणार आहे, कर्मधारय समास असणार आहे. ठीक आहे. दुसरी अट कोणती आहे, जर सामासिक शब्दातील दोन्ही पदे सामासिक शब्दातील दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष्य असा संबंध असेल आणि दोन्ही पदे जर एकाच विभक्तीमध्ये असतील तर त्या ठिकाणी काय असणार आहे, कर्मधारय समास असणार आहे. मग या ठिकाणी पहा, शुभ वर्तमान. वर्तमान कसं आहे, शुभ आहे. म्हणजे शुभ हे काय झालं, विशेषण, आणि वर्तमान काय झालं, विशेष्य. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर कर्मधारय समास आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्मधारय समास हा काय आहे, तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 39, वाक्यरचना योग्य असलेला पर्याय शोधा। या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, योग्य वाक्यरचना शोधायची आहे। पहिलं वाक्य पहा, सभेत आपण शब्द 2 बोला। मित्रांनो, आपण सभेत 2 शब्द बोला असं वाक्य पाहिजे, म्हणजे ह्या ठिकाणी चुकीचं दिलंय। दुसरं पहा, छत्रपती तानाजी शिवाजींना म्हणतो। मित्रांनो, तानाजी छत्रपती शिवाजींना म्हणतो किंवा तानाजी शिवाजींना छत्रपती म्हणतो असं वाक्य पाहिजे, म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकीचं दिलंय। चौथं पहा, पालवी ऋतूत वृक्षांना वसंत फुटतो। मित्रांनो, वसंत ऋतूमध्ये वृक्षांना पालवी फुटते असं वाक्य पाहिजे, म्हणजे हे देखील चुकलं। आणि तिसरं पहा, उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात। हे वाक्य काय आहे, व्याकरण आणि लेखन नियमानुसार योग्य आहे, म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 40, केसांच्या अंबाड्या होणे हा वाक्यप्रचार काय सुचवतो। मित्रांनो, केसांच्या अंबाड्या होणे म्हणजे काय, केसांचा आकार अंबाड्यासारखा होणे म्हणजेच म्हातारपण येणे किंवा वृद्धावस्था येणे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2, केसांच्या अंबाड्या होणे म्हणजेच वृद्धावस्था येणे। प्रश्न क्रमांक 41, हातघाईवर येणे या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय निवडा। या ठिकाणी पहा, हातघाईवर येणे म्हणजे काय, तर क्षुल्लक कारणावरून भांडायला तयार असणे, मारामारी करायला तयार असणे, यालाच काय म्हणायचं, हातघाईवर येणे। मग मित्रांनो, या ठिकाणी योग्य वाक्य कोणतं आहे पहा, महाविद्यालयीन मुले क्षुल्लक कारणावरून हातघाईवर येतात, म्हणजेच मारामारीवर येतात, हाणामारीवर येतात। ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 42, गाणी बजावण्याची मैफल या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधा। मित्रांनो, गाणी बजावण्याची मैफल याला काय म्हणायचं, तर जलसा असं म्हणायचं, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 43, घरगंगेच्या काठी ही कादंबरी कोणी लिहिली आहे। मित्रांनो, घरगंगेच्या काठी ही कादंबरी आहे ज्योत्स्ना देवधर यांची, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। प्रश्न क्रमांक 44, झोपका तुरा या अर्थाचा शब्द कोणता आहे। या ठिकाणी पहा, झोपका तुराला समानार्थी शब्द असतो घोष, म्हणजे पर्याय 1। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 45, तुकाराम बुवाची मेख वाक्यप्रचाराचा अर्थ सुचवा। मित्रांनो, तुकाराम बुवाची मेख म्हणजे काय, जी गोष्ट सहजासहजी समजत नाही अशी किंवा समजायला अतिशय अवघड असणारी गोष्ट, त्यालाच काय म्हणायचं, अनआकलनीय गोष्ट। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 46, काकुळती शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। मित्रांनो, काकुळतीला येणे म्हणजे काय, गयावया करणे, मग या ठिकाणी काकुळते म्हणजे काय असेल, गयावया, पर्याय 4 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 47, वाक्यरचना योग्य असलेला पर्याय शोधा। मित्रांनो, योग्य वाक्यरचना असलेला पर्याय शोधायचा आहे। पहिलं वाक्य पहा, मोठा आजीला आवाज ऐकवत नाही। वाक्य कसं पाहिजे, आजीला मोठा आवाज ऐकवत नाही। ठीक आहे। दुसरं पहा, समुद्रात बुडताना जहाज मी पाहिले। मित्रांनो, वाक्य कसं पाहिजे, समुद्रात बुडताना मी जहाज पाहिले असं वाक्य पाहिजे, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे। तिसरं पहा, त्याच्या घरात खाणारी पुष्कळ माणसे आहेत। मित्रांनो, हे वाक्य काय दिसतंय, व्याकरणदृष्ट्या योग्य दिसतंय, कुठेही शब्द मागे पुढे झालेले नाहीत, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। आणि चौथं पहा, फेडून शेतकऱ्यांची टाकली कर्जे बँकेने, बँकेने शेतकऱ्यांची कर्जे फेडून टाकली असं वाक्य पाहिजे, म्हणून हे देखील चुकीचं दिलं आहे। प्रश्न क्रमांक 48, खोडकर उनाड मुलासाठी कोणता शब्द वापरता येईल। मित्रांनो, खोडकर उनाडसाठी एक शब्द असतो वांड। ठीक आहे, म्हणजे पर्याय 4, खोडकर मुलगा त्याला आपण काय म्हणू शकतो, वांड मुलगा असं देखील म्हणू शकतो। प्रश्न क्रमांक 49, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणणे म्हणजे काय। आता मित्रांनो, आपण एखादी गोष्ट पाठ करण्यासाठी काय करतो, ती गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणतो, यालाच काय म्हणायचं, घोकमपट्टी म्हणायचं किंवा घोकणे असं म्हणायचं। ठीक आहे, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणणे म्हणजेच ती गोष्ट घोकणे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे, ययाती आणि देवयानी या नाटकाचे कर्ते कोण आहेत। मित्रांनो, विचारलेलं आहे ययाती आणि देवयानी, फक्त ययाती नाही, फक्त ययाती ही कादंबरी विचारलं तर तिचे लेखक आहेत वि.स. खांडेकर, परंतु ययाती आणि देवयानी नावाचं नाटक विचारलं तर तिचे लेखक आहेत किंवा नाटककार आहेत
वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज किंवा विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. ययाती विचारलं तर वि स खांडेकर आणि ययाती आणि देवयानी विचारलं तर वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारे PYQ प्रश्न. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.